तर राजगुरुनगरमध्ये पुमा कंपनीच्या लोगोचा वापर करून बनावट कपड्याची विक्री होते। 5 दुकानांवर पोलिसांची धडक कारवाई आहे। व्यावसायिकांवर गुन्हा दाखल आहे। पुमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींनी याबाबत तक्रार केली होती। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित दुकानावर कारवाई केली। पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुणे पोलिसांची एमडी ड्रग्स विकणाऱ्यांवर कारवाई पाहायला मिळते। 20,98,000 ड्रग्स जप्त करण्यात आले। राजस्थानातून आरोपीला अटक करण्यात आली आहे। इम्रान शेख या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली। जळगावच्या जामनेरमध्ये पोलिसांकडून बनावट बियाणांचा 9 लाखांचा साठा जप्त करण्यात आला। बनावट बियाणांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात येतोय। जामनेर पोलिसांनी 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला। तर बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये कर्णा रोडवरील पुलाचं काम संत गतीनं सुरू आहे। गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ हा रस्ता बंद आहे। रोड वाहतुकीसाठी बंद असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी जी आहे ती नागरिकांनी केली। तर बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील तुकाराम तुपे या नगरमध्ये जवळपास पाईपलाईन फुटलेली होती। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं आहे। शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी व्हिडिओ ट्विट करत यावर टीका केलेली आहे। तर सोलापूरच्या माढ्यामध्ये पिकअप आणि दुचाकीची धडक झाली आहे। अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आल्याचं पाहायला मिळतं। तर सोलापूरमध्ये माढ्यामध्ये पिकअप आणि दुचाकीची धडक झाली आणि यामध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। या संपूर्ण अपघाताचं सध्या सीसीटीव्ही आता समोर आल्याचं पाहायला मिळतं। अकोला ते दर्यापूर रोडवर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक पाहायला मिळते। अपघातामध्ये पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ट्रक चालक आणि क्लीनर अटकेत आहेत। शेतात जाण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या पती आणि पत्नीला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। तो ट्रक आता ताब्यात घेण्यात आला आहे। मालवीय नगर आगीच्या घटनेनंतर दिल्ली सरकार कारवाईच्या तयारीत आहे। बेकायदेशीर बांधकाम आणि अपघातांसाठी अधिकारी आता जबाबदार असतील। निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागेल आणि त्यांच्या पगारातून नुकसान भरपाई वसूल केली जाईल असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं। तर हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के आहेत। चंबा जिल्ह्यामध्ये भूकंपाचं केंद्र पाहायला मिळतंय। 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप आहे। पाकिस्तानातील लाहोर शहरातही भूकंपाचे मोठे धक्के जाणवलेले आहेत। तर आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेडच्या नव्या मुंड्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताचा तुटवडा आहे। TV9च्या रिअलिटी चेकमध्ये खताला लिंकिंग सुरू नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे। चढ्या दरानं खताची विक्री केली जात असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला। माल माझ्या मताने माल असेल दुकानमध्ये तर हे द्यायला समजा काय हरकत। याच्यामुळे समजा थोडं शेतकऱ्याला युरियाची अडचण। युरिया प्रत्येक गोष्टीला ढोऱ्याच्या चाऱ्या पाण्यात त्या कडोळाला टाकावं लागतंय। छोट्या मोठ्या याच्या खतासाठी युरिया सुद्धा नाही। 4 बॅग मागले 2 घ्या। 2ला बी त्याला आज नका उद्या या। आता 2 अगोदर एकतर भाडे वाढ, टेम्पो भेटत नाहीत आणि एकदाच खत नेऊन ठेवायला गेलं तुम्हाला आज या उद्या या परवा या। तर पनवेलमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्यानं 2 लोकल समोरासमोर आलेल्या होत्या। दोन्ही लोगो पायलटच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळलेली आहे। दोन्ही लोगो पायलट्सनी वेळेत ब्रेक लावला। अनेक गाड्या खोळंबल्या होत्या। प्रवासी ट्रॅकवरून यावेळेला चालत गेल्याची माहिती मिळते। तर पनवेलमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्यानं 2 लोकल समोरासमोर आल्या होत्या। दोन्ही लोगो पायलटच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळलेली आहे। दोन्ही लोगो पायलटनी वेळेत ब्रेक लावल्याची माहिती मिळते। अनेक गाड्या ज्या आहेत त्यामुळे खोळंबलेल्या होत्या। प्रवासी ट्रॅकवरून लोको पायलट जे आहेत त्यांनी सतर्कतेमुळे आता दुर्घटना टळलेली आहे। यामध्ये दोन्ही लोको पायलट्सनी वेळेत ब्रेक लावलेला आहे अशी माहिती आता समोर येते। अनेक गाड्या
खोळंबल्या होत्या आणि प्रवासी ट्रॅकवरून जे आहे ते चालताना पाहायला मिळते। पनवेलमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्यानं 2 लोकल समोरासमोर आल्या। तर पनवेलमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्यानं 2 लोकल समोरासमोर आल्याची दृश्य जी आहेत ती आता समोर आलेली आहेत, परंतु लोको पायलट यांनी वेळेवर प्रसंगावधान दाखवलं आणि त्यामुळे हा संपूर्ण अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। ही दृश्य जी आहेत ती आता समोर येत आहेत आणि त्यामुळे गाड्या ज्या आहेत त्या उशिरानं असल्याचं पाहायला मिळालेलं होतं।